नमस्कार मित्रांनो, मी घोडके सर. आम्ही आज परळी या ठिकाणी होणाऱ्या महापशुधन एक्स्पोसाठी गावातील काही शेतकरी बांधव आणि आम्ही निघालो होतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर खूप भव्य दिव्य असं नियोजन या एक्स्पोचं केलेलं होतं. खूप मोठे मोठे स्टॉल त्या ठिकाणी आम्हाला दिसत होते, ज्यामध्ये कोंबडी पालन असेल, त्यानंतर शेळी पालन असेल, याचे प्रात्यक्षिक त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ठेवलेले होते. आणि विनामूल्य असं हे पशु प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. आणि या एक्स्पोमध्ये जाण्याचा योग आला. त्या ठिकाणी जाऊन खूप समाधान वाटलं. विविध प्रकारच्या मेंढ्या असतील, लोकर देणाऱ्या मेंढ्या असतील, अशा विविध प्रकारच्या मेंढ्यांच्या जाती प्रजाती त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्यांच्या जाती, त्यामध्ये बिट्टल असेल, अशा विविध प्रकारच्या शेळ्यांच्या जाती पण त्या ठिकाणी बघायला मिळाल्या. मेंढ्यांच्या जाती पण त्या ठिकाणी बघायला मिळाल्या. त्यानंतर जनावरांमध्ये म्हणाल तर आपली काळी कपिला गाय, तिचा वंश कसा वाढतो. त्यानंतर आपले गावरान बैल असतील, त्यानंतर लाल कंधार असतील, त्यानंतर खिलार असेल, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे एकापेक्षा एक असे रुबाबदार बैल त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले. आणि त्यानंतर या एक्स्पोचं नियोजन अगदी सुंदर पद्धतीने केलेलं होतं. आणि आपल्याला जवळ असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी भेट दिली. त्या ठिकाणी सर्वात छोटी असणारी गाय, ही गायीची प्रजातसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जी गाय काही जण आता घरामध्ये पण पाळतात, एकदम छोट्या असायची अशी गाय त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी घोड्यांचा कक्ष ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी व्हिजिट द्यायला गेलो. त्या ठिकाणी सुंदर सुंदर असे आपल्या डोक्यावरून उंच असे घोडे, वेगवेगळ्या रंगाचे, अगदी साफ आणि फ्रेश कलर असणारे एकाचट एक प्रजातीचे घोडे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि त्यानंतर आम्ही या विविध प्रकारचे घोडे त्या ठिकाणी बघितले. त्यांच्या जाती प्रजाती याची जाणीव करून घेतली. त्यांची निगा कशी राखायची हे पण जाणून घेतलं. त्यानंतर पुढचा जो शिक्षण होता, विभाग होता, तो होता म्हशींचा. या म्हशीमध्ये मुर्रा असेल, कटमुर्रा असेल, जाफर असेल, अशा प्रकारच्या पंढरपुरी असेल, अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या म्हशी आम्हाला त्या ठिकाणी बघण्याचा योग आला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला माहितीवर्धक स्टॉल कक्ष त्या ठिकाणी उभा केलेले होते. आणि मग या माहितीवर्धक कक्षामध्ये आम्ही व्हिजिट केली, त्या ठिकाणी बघायला गेलो. तर त्या ठिकाणी पण या पशुसंवर्धनाविषयी किंवा पशूंसाठी लागणारं जे साहित्य आहे, गोठ्यामध्ये लागणारं जे साहित्य आहे, हे अगदी माफक दरामध्ये प्रायोगिक तत्त्वावरती त्यांनी त्या ठिकाणी विक्रीला आणलं होतं. त्यामध्ये दूध काढणी यंत्र असेल, त्यानंतर विविध प्रकारचे खुराक असतील, विविध प्रकारचे छोटे छोटे मशीन्स असतील, जे शेतीमध्ये किंवा पशुसंगोपनामध्ये त्यांचा उपयोग होणार आहे, असे विविध तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले कडबाकुट्टी मशीन असेल, असे विविध प्रकारचे स्टॉल आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. विविध प्रकारचे खुराक असतील, विविध प्रकारचे यंत्र अवजार असतील, जे की शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. त्यानंतर आम्ही आमच्या गावच्या पशुवैद्यकीय अधिकारी आदरणीय हजारे मॅडम यांच्या प्रयोगशाळेला भेट दिली. ज्या प्रयोगशाळेमधून आता 100% जर्सी गाय आता पहिल्याच रेतनामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. यासाठी विभागवार 6 प्रयोगशाळेचं काम पूर्ण झालेलं आहे असं सांगण्यात आलं. आणि यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.
हे प्रदर्शन पाहून आमच्या ज्ञानामध्ये खूप भर पडली. खूप खूप धन्यवाद.